25 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची तयारी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे। गणेश मूर्तिकार, कारखानदार आणि कारागिरांची लगबग पाहायला मिळत आहे। गणेश मूर्ती यंदा 30 ते 40% वाढणार असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत। हे आता ह्या वर्षी बैलगाडीतून हायकोर्टात प्रदूषणा संदर्भात होता। हे पीओपीच्या पासून प्रदूषण होतं। ते हा विषय काकोडकर समितीने आता डिक्लेअर त्यांनी नेमली होती शासनाने। तर ती नेमल्यानंतर त्यांनी त्या आपल्या मूर्तिकारांच्या बाजूने तो निकाल लागला की पीओपी पासून कुठलेही प्रदूषण होत नाही। हा पूर्वीपार चालत आलेला व्यवसाय आहे आणि जवळजवळ समज 95% मूर्ती ह्या पीओपीच्या लागतात आणि शाडू मातीचा एवढा माल होऊ शकत नाही देण्यासाठी। आणि तसंच शाडू मातीची मूर्ती आणि पीओपीच्या मूर्तीमध्ये डबल फरक पडतो आणि बनवायलाही त्या शाडू मातीच्या मूर्तीला वेळ जातो। त्यामुळे गिरायकाला पीओपीची मूर्ती घेण्यात कम्फर्टेबल वाटतं आणि शाडू माती थोडी हाताळणं पण अवघड जातं। त्याचा 9 जूनला परिणाम झाल्यामुळं, निकाल लागल्यामुळं जे काही आमची लोक बेरोजगार होणार होती त्यांच्यामध्ये एक आनंदाची लहर आली। पण आता जेव्हा मूर्ती कच्चा माल आपला पेनवरनं काही लोक आणायचं आम्ही लोक, तर तिथं रेट वाढल्यामुळं जर मूर्तीमध्ये 30% यावर्षी वाढ आणि ह्या वाढीचा बोजा आता ह्या आपल्या ग्राहकांवरच पडणार आहे। मूर्तीच्या विक्रीच्या रेटमध्ये साहित्य किमतीत वाढ झाली की कशामध्ये? नाही, हे आता काय झालं, मजूर जे आहेत ते मजूरच लोकांनी त्याची मजुरी वाढवली आणि बाकीच्या याच्या मजुरी म्हणजे आता लेबर लोक भेटाने आणि आता एवढा माल उरकायचा आहे म्हणलं आणि हे पावसाचे दिवस आपल्याकडे फक्त 2-3 महिने हातामध्ये भेटले। 3 आणि जो वर्षभर माल बनवूनही पुरत नसतो तो आता 3 महिन्यात करणं म्हणजे कारागिराला अवघड जातं। तिला मागणी भरपूर आहे। तसं आतापर्यंत आम्ही जवळजवळ 2000च्या पुढे आमच्या मूर्ती आता व्यापाऱ्यांना गेलेले आहे, म्हणजे पुण्याला काही गेलेले आहे, काही अशा आपल्या ग्रामीण भागात गेलेले आहे। तर बेरोजगार झाले असते। जो काय पहिला माल तयार झाला होता निकाल उशिरा लागल्यामुळं त्यांनी जो गणपती झाल्या शासनाने आदेश द्यायला पाहिजे होता की यावर्षी तुम्ही पीओपीची मूर्ती बनवू नका, परंतु त्यांच्याकडनं दिले झालं आणि काही माल बनवला आणल्यामुळे मग बेरोजगार समाज झाला असता। जे काही लोक आमचे गरीब लोकांनी उसने पैसे घेऊन याच्यामध्ये गुंतवलेले असतात त्या लोकांना खूप अडचणी, असे सजावटीचे साहित्य म्हणा, गणपतीबरोबर अनेक लोकांचं सहकार्य असतं, तर ह्या लोकांनाही तिथं बेरोजगार झाले असते।